टेक करू. वेलवेट कविशा पब्लिकेशन तर्फे आज जो विश्वविक्रमी पुस्तकांचं प्रकाशन झालंय याचा एक भाग होता आला याचा मला आनंद आहे. या निमित्तानं मला हे लक्षात आलं की खूप खूप लिखाण चालू आहे. आपण आज म्हणतो की काळ बदलला आहे, डिजिटायझेशन झालेलं आहे, सगळे व्हिडिओजवर लोक आलेले आहेत, पण मग वाचणार कोण? पण मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की या निमित्तानं खूप वेगवेगळी लेखक मंडळी मला दिसली, लेखिका मंडळी दिसली. कोणी बँकेत काम करतं, कोणी मूर्तिकार आहे, एक छोटी मुलगी होती जी 10-12 वर्षाची आहे, तिनं पुस्तक लिहिलं. तर लिहावंसं वाटणं ही मला फार महत्वाची गोष्ट वाटते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की वाचक आहेत म्हणून ते लिहितात. त्यामुळे वाचन संस्कृतीला हा एक प्रकारचा एक धक्का आहे, म्हणजे चांगल्या अर्थानं एक पुश आहे असं मला वाटतं. खूप खूप शुभेच्छा. आणि अशा पद्धतीचे लेखक तयार व्हायला हवेत. असं जेव्हा खूप लिखाण तयार होईल त्यातूनच आपल्याला पुन्हा एकदा विजय तेंडुलकर दिसतील, त्यातूनच पुन्हा एकदा आपल्याला जयवंत दळवी दिसतील, त्यातूनच पुन्हा एकदा आपल्याला अशा दुर्गा भागवतांसारख्या लेखिका येतील. तर हे लिखाण झालं तरच नवीन साहित्य उभं राहील आणि प्रत्येकाचा अनुभव विश्व नव्यानं लोकांसमोर येईल. वेलवेट कविशाचं खरंच कौतुक की अशा पद्धतीचे डिग्लॅमराईज कार्यक्रम करणं सोपं नाहीये. कारण इव्हेंटला खूप जास्त फंड येत असतात, पण अशा पुस्तकांच्या कार्यक्रमाला फंड येत नसताना सुद्धा त्यांनी हा कार्यक्रम केला याचं मला कौतुक वाटतं. खूप शुभेच्छा. थँक्यू.